हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आजी घालताय बाळाला आंघोळ. त्या अगोदर आजी बोलल्यात की बाळाला आंघोळ झाल्यावर दूध पाजायचं नसतं, म्हणून बाळाला अगोदर दूध पाजून घे आणि मग माझ्याकडे मसाज करायला दे. इथे आजी बाळाला मसाज करायला घेतलं आहे आजीने आणि मी आता दुसरी तयारी करते. इथं मी आजीला राईचं तेल दिलं आहे, कारण की हवेत गारवा जाणवायला लागला आहे. मोहरीचं तेल हे शरीरासाठी गरम असतं, जेणेकरून बाळाला सर्दी कफ याचा त्रास होणार नाही. मोहरीचं तेल मी कडकडीत गरम करून थंड केलं आहे आणि मग ते बाळाला मसाजसाठी आजीकडे दिलं आहे. आता आजी इथं बाळाची टाळू भरतायत. म्हणतात की टाळू ही चांगली भरावी बाळाची, जेणेकरून त्याला सर्दी हे ते होत नाही. इथे बघा आजी कशी मसाज करते आणि मी ते वॉच करते, बघते की जेणेकरून मला पण नंतर आजी कधी नसताना मी पण तशी मी तिची आंघोळ घालेल म्हणून मी बघते. आजी बघा किती छान अशी बाळाला आंघोळ घालते, एकदम आंघोळ म्हणते, मसाज करतायत. अगदी त्याचं नाक, त्याचं फोरहेड सगळं व्यवस्थित आजी असं मसाज करून घेत आहे बाळाला. इथं तुम्ही बघू शकताय बघा आजी ते बाळाचं इथं छाती, पोट, अगदी त्याचे हात, शोल्डर खूप छान मसाज करताय. तिचे हात, कारण त्यांचे ते झोपून एका जागेवर सगळं राहून त्यांचे हात वगैरे दुखतात. त्याची मालिश, त्याच्यानंतर बाळाला आंघोळ करायला नेलं. इथं बघा बाळाची आंघोळ करून बाहेर आणलं त्याला. तिचे पप्पा जरासं पुसत होते, तेव्हापर्यंत आजी येतील. आता त्या येतील आजी आणि मग त्या बाळाला घेतील. इथं बाळाच्या पप्पाने बाळाला आणून बेडवर ठेवलं. बाळ तिथेच झोपी गेलं होतं. आजीला उठायला जरा वेळ लागतो, आजी दम्माने उठून बाहेर आले. आता आजीने बाळाला घेतलं. आता आजी छान असं तिचा अंग पुसणार आहे. मी एका साईडला तुम्ही इथे बघा. आता आजीने बाळाला मांडीवर घेतलं आणि आजी छान असं तिचं एकदम अंग सगळीकडनं ड्राय करते, कोरडं करते, जेणेकरून बाळाला जो हवेत गारवा आहे, थंडीचे दिवस आहे, त्याला थंडी नाही लागावी म्हणून आजी पूर्ण तिचे केस वगैरे छान पुसते. त्यावर मी एकीकडे नारळाच्या करवंट्या पेटायला ठेवल्या आहे. आता त्या बाळाला धुरी द्यायची म्हणून त्या करवंट्याची चांगलं करवंट्या पेटवून त्याची तुम्ही बघू शकता. आता मी नारळाच्या करवंट्याचा निखारा बनवायला ठेवला आहे, म्हणजे बाळाला आपल्याला धुरी द्यायची आहे. ओव्याची आणि लसणाची असते ती, जेणेकरून बाळाच्या छातीत जे कफ तयार झालेला असतो तो त्या धुराने ते बाळाचे कफ मेल्ट होतात आणि ते शिवाटे किंवा तोंडावाटे बाहेर पडायला मदत होते, म्हणजे जेणेकरून बाळाला सर्दीचा त्रास होत नाही. तुम्ही बघा मी इथं निखारा करायला ठेवला आहे. निखारा म्हणजे खानदेशीमध्ये त्याला हार म्हणतात, कोळशाचा हार. तसं मी हा कोळशाचा न करता मी करवंट्याचा निखारा करते, म्हणजे हार करते. आणि मग इथं त्या दिवसाची व्हिडिओ माझ्याकडनं झाली नाही म्हणून मी दुसऱ्या दिवशीची परत घेतली. तर आजी बाळाला चांगलं पुसते आणि मी तो निखारा बनवायला ठेवला आहे. इथं बघू शकता तुम्ही बघा आजी बाळाला इतकं छान मांडीवर झोपवते, अगदी स्वतःचं बाळ असल्यासारखं. हे बघा इथं मी निखारा तयार करते. शहरात कोळसा भेटणं थोडं अवघड होतं, म्हणून नारळाच्या करवंट्या इझिली कुठे अवेलेबल होतात. तर ओल्या नारळाच्या करवंट्या त्या जरा उन्हात ठेवून मग त्याचा निखारा तयार केला. बघा इथं मी ओवा घालते त्याच्यात, आणि आपण लसणाची साल म्हणतोत ना, ते लसणाची साल आणि ओवा हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. त्या दिवशी बोलल्याप्रमाणे झाला नाही माझ्याकडनं म्हणून मी दुसऱ्या दिवशी घेतला. बघा मी त्यात ओवा घातला आणि लसणाची सालं घातली आहे आणि आजी तिला मग त्याचे शेक देते. इथं बघा हे ओव्याचं शेक मी थोडा ओवा घालते आणि लसणाच्या साली घालते. छान असा बाळाला शेक दिला. बाळातनी दोघींनी घ्यायचा असतो.
ठीक आहे, चला आता माझ्या डिलेवरीला 2-3 महिने झाले म्हणून मी घेतला नाही. बाळातीने दोघांनी घेतलेला हा शेक चांगला असतो. इथे बघा, बाळाला उलटं करून आजी तिच्या नाकातोंडात जेणेकरून धूर जावा म्हणून. इथे बाळाला शेक देऊन झाला आहे आजीने चांगलं. तिला कपड्यात गुंड आला आणि आता सांगितलं की आता तिला झोपव. तुमच्याकडे बाळाला कशी आंघोळ घालतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही सांगा. बाळ आमच्या आजीसोबत गप्पा मारतंय. हां हो करायला लागले बाळ. आता 3 महिन्याचं पूर्ण झालं आहे ना, तर हुंकारे द्यायला लागलं आहे. तुमच्याकडे तुमच्या घरात जर लहान बाळ असलं तुम्ही त्याला कशा पद्धतीत आंघोळ घालतात, काय करतात ते मला नक्की सांगा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल.